समिती नेमून या सगळ्या प्रकरणाची या योजनेत झालेल्या अनेक बाबींची चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय। दुसऱ्या बाजूला आव्हान दिलं जातंय, अगदी तुम्ही खुली चौकशी करा, काही हरकत नाहीये। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी प्रदीप पुरंदरे जल अभ्यासक आता आपल्या सोबत आहेत। प्रदीप सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आता सध्या जलयुक्त शिवार योजनेच्या वरून जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, याच्या पलीकडे ही योजना खरंच महाराष्ट्रासाठी वरदान ठरली हा जो दावा केला जातो एका बाजूला, दुसऱ्या बाजूला या योजनेने महाराष्ट्राचं नुकसान झालं असा दावा केला जातोय। तथ्य नेमकं काय आहे, ग्राउंड रियालिटी काय आहे याची? या जलयुक्त शिवारबद्दल मी प्रथमपासून काही भूमिका मांडत होतो, सातत्याने ही भूमिका मांडलेली आहे मी आणि माझ्या काही अनेक मित्रांनी। त्यात आमचं म्हणणं थोडक्यात असं होतं की ही योजना मुळात आवश्यक होती का, नंतर जलयुक्त म्हणजे दुष्काळमुक्ती हे समीकरण बरोबर आहे का, नंतर योजना शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे का, आणि हे जे दावे केले जातात त्याचा आधार काय, आणि ह्या प्रश्नांची उत्तरं जर मिळाली तर आपल्याला ह्याच्याबद्दल व्यवस्थितपणे बोलता येईल। आता झालंय असं की महाराष्ट्रामध्ये जलविकासाच्या बाबतीमध्ये प्रचंड कामं ऑलरेडी झालेली आहेत। आपल्या इथे राज्यस्तरीय प्रकल्प छोटे मोठे मध्यम खूप मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत। इव्हन मायनर इरिगेशन लोकल सेक्टरची कामं आत्ताच्या इकॉनॉमिक सर्व्हेच्या रिपोर्ट प्रमाणे जवळजवळ 1 लाखापर्यंत ती कामं झालेली आहेत। आणि या सगळ्या कामांकडे गंभीररित्या दुर्लक्ष होते, त्याचं मेंटेनन्स होत नाही, त्याचं व्यवस्थापन होत नाहीये। किंवा ही जी समृद्ध अडगळ आहे याचं व्यवस्थापन करण्याच्या ऐवजी आपण अजून नवीन कामं सुरू केली आणि त्याचंही पुढे काही होत नाहीये आणि होण्याची शक्यताही नाहीये। तेव्हा मला असं प्रामाणिकपणे वाटतं की मुळात ही योजना करायची गरज नव्हती। आहे त्या गोष्टी जरी सांभाळल्या असत्या, त्याला मार्गी लावलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं। हा पहिला मुद्दा। आता जलयुक्त म्हणजे दुष्काळमुक्ती हे जे समीकरण होतं, हे समीकरण चूक आहे। दुष्काळ हा अतिशय गंभीर प्रकार आहे, तो अनेक कारणांमुळे होतो, तो काही कुठल्याही एका गोष्टीमुळे दूर होईल अशी शक्यता नसते। पण हे यमक जुळवण्याच्या नादात किंवा एखादी घोषणा देण्याच्या नादात जलयुक्त म्हणजे दुष्काळमुक्ती अशी घोषणा दिली गेली आणि त्याचा फार प्रचार केला गेला, म्हणजे जरुरीपेक्षा जास्त प्रचार केला गेला, इमेज निर्माण केली गेली आणि मग ते दुष्काळ पडला, तो पडणं म्हणजे एकूण नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेत तो पडणारच होता तो, आणि या कामांमुळे त्यातनं सुटका होणारच नव्हती। पण मग ते योजनेवर तिथे आलं सगळं की तुम्ही म्हणालात दुष्काळमुक्ती म्हणजे जलयुक्त म्हणजे दुष्काळमुक्ती, आणि बघा कामं झाली आणि दुष्काळ पडला। त्यात ते प्रचार प्रसार हा अतिरेक झाला त्याचा, आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतला असं एक वाटतं। आता ह्या पुढच्या ज्या महत्वाच्या मुद्दे आहेत ना, माझ्या दृष्टीने भ्रष्टाचार आणि हे मुद्दे मला मांडायचे नाहीत। मला मांडायचं आहे की चुकीच्या संकल्पना आणि चुकीचे अग्रक्रम घेऊन आपण पुढे जातो, ही माझ्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे। म्हणजे आता चुकीची संकल्पना कोणत्या अर्थाने की जलयुक्तमुळे दुष्काळमुक्ती होणारच नाही हा एक पहिला मुद्दा। आणि तुम्ही एवढे 8-10 हजार कोटी रुपये जेव्हा खर्च करता तेव्हा त्या योजनेचं आयुष्य किती हे पहिल्यांदा सांगायला पाहिजे। ते ह्याच्यात आयुष्य कुठंच सांगितलं गेलं नाही। किती वर्षांसाठी ही योजना चालू राहील, किती वर्ष त्याचा फायदा मिळणार आहे, ह्याचं काही बोललं जात नाही। आणि अग्रक्रम जे चुकीचे म्हणतो आपण, ते त्यांनी स्वतःच जे सुधारित निर्णय घेतल्यानंतर त्याच्यातून ते लक्षात आलं की निर्णय जे पूर्वी व्हायला पाहिजे योजना सुरू व्हायच्या अगोदर ते उशिरा। म्हणजे उदाहरणार्थ मृदसंधारण आणि जलसंधारण यांचं प्रमाण 70 आणि 30% असावं। क्षेत्रीय उपचाराची 70% कामं झाल्याशिवाय जलसंधारणाची कामं सुरू करू नयेत, हा निर्णय कधी घेतला? 23 मे 2017 रोजी घेतला। योजना कधी सुरू झाली? डिसेंबर 2014 मध्ये। इतक्या उशिरा निर्णय घेतला ह्याचा अर्थच तो अग्रक्रम चुकला। तर गावाऐवजी सूक्ष्म पाणलोट, मायक्रो वॉटरशेड हे युनिट घेणं हे अत्यंत आवश्यक होतं। त्याचा निर्णय 4 ऑगस्ट 2017 रोजी झाला, म्हणजे तोही फार उशिराने झाला। हे 2 महत्वाचे निर्णय जे टेक्निकली अत्यंत आवश्यक होते, जे सुरुवातीपासून घ्यायला हवे होते, आग्रह धरत होतो आम्ही सगळ्या ह्याचा, ते डावलले गेले आणि त्याचे निर्णय फार उशिरा झाले। या अर्थाने अग्रक्रम चुकीचे होते। आणि योजना शास्त्रीयदृष्ट्या अयोग्य का म्हणतो आपण, तर शासनाच्याच अनेक GR मधनं सर्क्युलर मधनं हे आलेलं आहे की नाला खोलीकरण रुंदीकरण हा काही उपाय नाही। आपल्याला ह्या ज्या योजना राबवायच्या आहेत ह्या पाणी
साठवण योजना नाही आहेत, ह्या पाणी मुरवण्याच्या योजना असल्या पाहिजेत. हा त्याचा मुख्य हेतू आहे. भूपृष्ठीय साठवण हा नाही उपयोग. हा भूजल पुनर्भरण हा महत्वाचा त्यातला भाग होता, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि अतिरेक झाला. म्हणजे आता जलयुक्त म्हणजे 13 योजनांची एक्झिस्टिंग योजनांचं कॉन्व्हर्जन्स होतं. कागदावरती बघितलं ते योग्यच आहे, परंतु त्याच्यातल्या नाला खोलीकरण रुंदीकरण ह्याला फार अवास्तव भर दिला गेला आणि जवळजवळ त्या जेसीबी पोकलेनवाल्यांनी ही स्कीम हिजॅक केली. फार मोठ्या प्रमाणावर खोलीकरण झालं, फार मोठ्या प्रमाणावर रुंदीकरण झालं की जे आवश्यक होतं आता अनावश्यक होतं. त्यांनी तोटे काय होत होतात आणि पहिल्यावर सांगितलं गेलं की असं होईल. तोटे काय झाले याच्यातून की तुमचा भूस्तर हे जो असतो, जलधर जो असतो, ऍक्विफर जो असतो, तो एक्सपोज होण्याची भीती असते फार खोलीकरण केलं की. म्हणजे ऍक्विफर मधलं पाणी बाहेर येण्याची, त्याचं बाष्पीभवन होण्याची किंवा पावसाचं गढूळ पाणी ऍक्विफर मध्ये जाऊन ते चोकअप होण्याची शक्यता वाढते. हे कधी सांगितलं होतं? हे अगदी जेव्हा शिरपूर पॅटर्नची सुरुवात झाली त्याच्या वेळेला समिती नेमली गेली होती, शासनाने समिती नेमली होती. त्या समितीने हा 2011 मधला रिपोर्ट आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. नंतर होतं कसं की पाणी नदीकडे का वाहतं, नाल्याकडे का वाहतं, तर ते पाणी खोलगट भागात असतं, ऑलरेडी खोलगट भागात असतं. म्हणजे कॅचमेंट मधनं पाणी नदीकडे येणं हे स्वाभाविकच आहे. तुम्ही जर ती नदी अजून खोल केली, तो नाला अजून खोल केला, तर जो हायड्रोलिक ग्रेडियंट असतो तो बदलतो आणि वरच्या भागातल्या ज्या विहिरी असतात त्यातलं पाणी झपाट्याने विहिरी नदीकडे येतं, नाल्याकडे येतं. म्हणजे ज्या वरच्या भागात जनरली भरड जमिनी असतात, जनरली इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स असतात, त्यांचं पाणी कमी होतं, धाडकन ते पाणी खाली येतं. हा त्याचा एक तोटा होतो. आणि ही शेवटी कामं जी आहेत ना, ही आधी खोदलेली कामं आहेत. त्याला जर तुम्ही प्रॉपर कामं केले नाहीत, प्रॉपर स्लोप दिले नाहीत, साईड स्लोप दिले नाहीत, व्यवस्थित झालं नाही, तर हे ढासळणारी कामं असतात. मोठ्या पाऊस पडला की हे ढासळणं स्वाभाविक असतं किंवा ह्याचं आयुष्य फार कमी आहे. अगोदरच आपल्या इथे आपण वाळू काढून टाकली नदी नाल्यातनं, पूर्वीपासून चालू आहे. आणि आता ह्या योजनेअंतर्गत परत ते अजून खोल केलं गेलं, वाळू काढून घेतली गेली, मधले पेबल्स काढून घेतले गेले. वाळू हा पाणी साठण्याचा एक बँक आहे, तीच काढून टाकली आपण आणि खडक फोडून खाली चाललो. आणि अजून सुद्धा सुरू आहे, वाळूचा उपसा हा अजून सुद्धा सुरू आहे. पण मला हा पूर्ण करा सर. आणि हे जे दावे केले गेले ना त्याच्याबद्दल आवर्जून सांगितलं पाहिजे. म्हणजे मला, आणि मी हे तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी लोकसत्तामध्ये स्वतः 2 लेख लिहिले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी असे क्लेम केलेले होते. एक लेख लिहिला होता 1 जानेवारी 2019 रोजी आणि त्यात म्हटलं होतं की निर्मित पाणीसाठी साठा क्षमता 24 लाख TCM निर्माण झाली आणि निर्मित सिंचन क्षमता 21.11 लाख हेक्टर. आणि 7 मेला त्यांनी जेव्हा लेख लिहिला, 7 मे 2019ला, तेव्हा हे आकडे अचानक बदलले. निर्मित पाणी साठा क्षमता 24च्या ऐवजी 24.35 झाली, फार मोठा फरक झाला नाही. पण निर्मित सिंचन क्षमता मात्र 21.11 वरून 34.23 वर गेली. हा बदल कसा झाला? मी लगेच पत्र लिहून विचारलं, लोकसत्ताने ते पत्र छापलं होतं, त्याला नाही उत्तर आलं काय की ह्या आकडे आले कुठून, हे जादुई आकडे आले कुठून, ह्याला आधार काय, ह्याला शास्त्रीय आधार काय अझम्पशन्स आहेत तुमची, कोणीही सांगितलं नाही. मुख्यमंत्री स्वतः दावे करतात, त्याला आम्ही. तुमचं असं म्हणणं आहे की या संदर्भातले जे दावे केले गेलेले होते ते अतिशयोक्ती होती याच्यामध्ये बऱ्याचदा, आणि त्याच्या आकडेवारीवर सुद्धा तुम्ही बोट ठेवलेला आहे. पण मला एका वेगळ्या प्रश्नाकडे मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. आता राज्य सरकारनं या सगळ्या योजनेची चौकशी सुरू केलेली आहे, खुल्या पद्धतीने ही चौकशी होणार आहे. सर्वसामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीनं तुम्ही सांगा की आता ही खुली चौकशी म्हणजे नेमकं काय होणार आहे? गावागावात जाऊन खुल्या पद्धतीनं लोकांना बोलवून तिथं की खरंच तुमच्या गावात काही बदल झालेला आहे, नाही झालेला आहे, काय होणार आहे? म्हणजे ही खुली चौकशी म्हणजे नेमकं काय? आता ही खुली चौकशी समिती जी आहे ती त्यांची कार्यपद्धती काय ठरवते हे आपल्याला आता सांगता येणार नाही. पण अपेक्षित असं आहे की त्यांच्याकडे ज्या तक्रारी आल्या म्हणतात त्या तक्रारींचं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे.
आणि एकूणच सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. म्हणजे मी आता जे म्हणालो होतो की शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे की नाही हे बघणं आणि प्रत्यक्ष कामं जाऊन बघणं, खरंच काय झालं लोकांशी बोलणं, त्याच्यासाठी काहीतरी प्रोफार्मे तयार करणं, माहिती नीट पण व्यवस्थित आता गोळा आता सरकार ज्या पद्धतीनं विचार करताय, जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यावर मी बोलतोय. जे सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत ते सगळं पाहता सरकार तांत्रिक बाबीचा कुठंतरी पुनर्विचार करण्याच्या तयारीत दिसतंय की केवळ एक राजकीय टूल म्हणून याच्याकडे पाहिलं जातंय, कुठंतरी भ्रष्टाचाराकडे याच्याबद्दल दिसतंय. काय तुम्हाला नेमकं वाटतं आणि काय करणं गरजेचं आहे असं वाटतंय? त्याच्याबद्दल मी लोकसत्तेमध्ये लेख लिहिला होता. त्या लेखाचा अखेर जी केली होती ती ह्याच वाक्याने केली होती की त्यांनी एसआयटी नेमली म्हणून आम्ही एसआयटी नेमतो. असं जर असेल तर ह्याच्यातनं काही हे काही निघणार नाही. हा. बदला म्हणून एक एसआयटी नेमायची असेल तर त्याच्यातनं काही निघणार नाही. पण आपल्याला जर महाराष्ट्रातल्या पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने बघायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा तात्कालिक राजकारण बाजूला ठेवून हे सगळं बघितलं पाहिजे. ते होईल की नाही ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मला कोणाच्या हेतूबद्दल शंका घ्यायची नाहीये. मला भ्रष्टाचार झालाय किंवा नाही ह्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. परंतु सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून ही योजना आवश्यक होती का, आहे का, काय करता येईल, काय सुधारणा करता येईल, कसं बघितलं पाहिजे, अशी जर काही उत्तर त्यातनं येणार असतील तर अर्थ आहे. कारण आपण बघतोय की कुठल्याही चौकशी समितीतनं भ्रष्टाचाराची गोष्टी सिद्ध होऊ शकत नाही. भ्रष्टाचार झाला की नाही हे सिद्ध करायचंय का, मला इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये. आम्हाला पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्या योजना चांगल्या राबवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. टेक्निकल बाबींवरती भर दिला गेला पाहिजे, कन्सेप्ट वरती भर दिला गेला पाहिजे. कुठल्या व्यक्तीला टार्गेट करण्यात पूर्वी इंटरेस्ट नव्हता, आताचा इंटरेस्ट. पण मला तेच तुम्हाला विचारायचं सर की आता ही चौकशी समिती नेमल्याच्या नंतर खरंच त्याच्यातून महाराष्ट्रासाठी काही सकारात्मक समोर येणार आहे का, किंवा त्याचा केवळ राजकीय टूल म्हणून वापर होणार आहे? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना महाराष्ट्रात राबवल्या गेलेल्या अनेक पॅटर्नचं एकत्रीकरण होतं असं सांगितलं गेलं. त्या पॅटर्नवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहेत का? मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण त्या सगळ्याबद्दल सुद्धा चर्चा होणं, त्याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मला तुम्हाला